केएम, सायन, नायर, जीटी, सेंट जॉर्ज, जेजे या मुंबईमधल्या नामवंत पालिका सरकारी रुग्णालयामध्ये केवळ महाराष्ट्रामधून नाही तर इतर राज्यांमधून सुद्धा मोठ्या संख्येने रुग्ण येत असतात। इथल्या तज्ञ डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक यंत्रणा म्हणजे रुग्णांसाठी संजीवनी। पण जेव्हा एबीपी माझानं या रुग्णसेवेचा रियालिटी चेक केला तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आलंय। मुंबईमधल्या या नामवंत सरकारी रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅन आणि एमआरआयच्या चाचणीसाठी महिने प्रतीक्षा करावी लागते, कारण बिघडलेल्या मशीन किंवा रुग्णांच्या संख्येमध्ये तुलनेने कमी असलेल्या मशीन्स। या रुग्णालयांमध्ये नवीन मशीनसाठी प्रस्ताव दिला जात असला तरी त्याला लालफितशाहीचा फटका बसत असल्याची माहिती पालिकेने दिलेली आहे। राज्य सरकार आणि मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य विभागासाठी करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या तरतुदीचा वापर नेमका कुठे होतो हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। तर पालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये एमआरआय मशीन वर्षभरापासून बंद असल्याचं सांगितलं जात आहे आणि इथला रियालिटी चेक केलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। ओपीडीमध्ये डॉक्टर सांगतात ना एमआरआय करायला, बरोबर। इथे अपॉइंटमेंट कुठे घेतो ते सांगा। इथेच घेतो, हा तुम्ही जसं सकाळी या ते काय म्हणतात त्यांचं पण आहे का? पण किती दिवसात मिळतं, म्हणजे किती दिवसाचं? कान बंद करा, मला बोलायला लागलं कान बंद करा। तो एकनी काय नाही, दोन्ही कान बंद करा। किती दिवस? पुढच्या वर्षी मेचा चालतो। काय एवढा वेळ का? म्हणून बोलायला ते आपण सांगायला पण खराब वाटतं। एवढे पेशंट आहेत आमच्याकडे, एक मशीन हीच त्याच्यातून हप्त्यातून 2-3 वेळा बंद असतं। काय करू? हप्त्यातून बंद का? अरे काय ना काय कर, तुला हँग होतो 24 तास कंटिन्यू मशीन हँग नाही होणार। ही सगळी अवस्था केवळ मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामधली आहे असं नाही आहे, तर राज्य सरकारच्या ताब्यामधल्या गोकुळदास तेजपाल रुग्णालय अर्थात जीटी रुग्णालयामधली परिस्थिती सुद्धा फारशी चांगली नसल्याचं समोर आलंय। सीटी स्कॅन आणि एमआरआयची अपॉइंटमेंट येत आहेत म्हटलं, आधी माहिती ओपीडीची एमआरआयची मशीन ऑलरेडी आमच्याकडे बंद आहे 1 वर्ष। आणि 1 वर्ष झालं बंद आहे म्हणजे नवीन मशीनचा प्रोसेस चालू आहे, पण अजून पण कधीपर्यंत सांगू शकत नाही। मग सीटी स्कॅनचं आपण काय कधीपर्यंत देतो ते तर म्हणजे आता ओपीडीचे आम्ही ऑलरेडी घेत नाही, कारण मशीन नवीनच आहे। सीटी स्कॅनची आयपीडीचे पेशंट घेतो, पण तुम्ही जर इथे राखलं तर मग तुम्ही प्रिफेअर कुठे करता? म्हणजे कुठे प्रिफेअर करणार जर इथे नसेल तर? म्हणजे आपण आम्ही जे किंवा सेंट जॉर्ज। तर आणखी एका रुग्णालयामधली परिस्थिती आपल्याला जाणून घ्यायची आहे। रुग्णालय आहे नायर रुग्णालय, बघूयात। सीटी स्कॅन आणि एमआरआयच्या चौकशीसाठी ते मारा बंद आहे, सध्या बंदच आहे किती 1 वर्ष झालं बंद आहे, 9-10 तर झालं बघा। तो जेव्हा बोट बंद होता एमआरआय झाला होता, बंद आहे। आता सीटी स्कॅन चालू आहे बघा। सीटी स्कॅन चालू आहे ना? आता एमआरआय बंद आहे ना सध्या, बाहेर विचारतो किती ते कामात आहे? हो, कधीपासून बंद आहे? आता 10 वर्ष होईल आता। काय सांगता? पेशंटला कुठे पाठवतात ते लोक? पेशंटमध्ये बाहेरून सांगतात, बाहेर काढलं मग केममध्ये पण होतं। किती दिवस लागतो? 1 महिना पुढच्या चालू आहे, सप्टेंबर 30 सप्टेंबरच्या पुढचं चालू। अरे बापरे। आणि आता स्ट्राईक होता म्हणजे 7-8 दिवस डॉक्टर्स नव्हते, खूपच गोंधळ आहे। आणि एमआरआय पण बंद आहे मॅडम? हो, एमआरआय तर खूप दिवसापासून फक्त स्पाईन आहे, अदर म्हणजे हात असेल, पाय असेल, अजून काही असेल, स्पाईनचं आहे फक्त स्पाईन आहे ना महाराष्ट्र। आणि या सगळ्याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, हे सगळं दयनीय असंच चित्र सध्या आपण बघतोय महानगरपालिकेच्या रुग्णालयामधलं। तुमच्या नजरेला नेमकं काय काय पडलेलं आहे हा सगळा रियालिटी चेक करताना? कारण रुग्णालयाच्या प्रशासनाकडूनच अशा पद्धतीची उत्तरं देण्यात आली आहेत। नक्कीच एक महत्वाचा प्रश्न पडतो, तो म्हणजे महापालिकेच्या एकूणच अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते, मात्र त्याच्या कितीही अंमलबजावणी या रुग्णालयाच्या एकूणच व्यवस्थेवरती दिसत नाही। सर्वात महत्वाचं म्हणजे की या ठिकाणी जे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी ज्यावेळी प्रवेश केला त्यावेळी भली मोठी रांग ती या ठिकाणी रुग्णांची पाहायला मिळाली। महत्वाचं म्हणजे रुग्णांकडनं त्यासाठी पैसे आकारले जात आहेत, पण त्या तुलनेत त्यांना सुविधा कुठेही मिळत नाहीये।
राज्य सरकारचा असो किंवा महापालिकेचा असो, सरकार कोट्यावधी रुपये जर आपण पाहिलं तर आकर्षित विद्युत रोषणाई, ते काँक्रिटीकरण, त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल यासाठी खर्च करताना पाहायला मिळते. पण या ज्या योजना गरजेच्या आहेत, ज्या रुग्णांना मिळणं अपेक्षित आहे, यावरती त्यांचं आरोग्याची निदान होऊ शकतं, या एकूणच यंत्रणेची कुठेतरी वानवा प्रामुख्याने झाली. सर्वात महत्वाचं एक गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे एकच मशीन आहे आणि हजारो पेशंट त्या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्यासाठी उभे असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे सरकारकडे पैसे नाही आहेत का, अनेक ज्या यंत्रणा आहेत किंवा मशीन आहेत या देखील बंद असल्याचं निदर्शनास आलं. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर नायर मध्ये 1 वर्षापासून ही मशीन बंद आहे. तर नेमकं कारण काय आहे? ठीक आहे, बंद असेल तर त्या ठिकाणी ठीक आहे. अगदी सूरज, ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय सरकारकडे पैसे नाही आहेत का, तर सरकारकडे वेगवेगळ्या योजना आणण्यासाठी जरूर पैसे आहेत. त्यामुळे रुग्णालयांची जर आपण ही अवस्था बघितली तर आरोग्य व्यवस्था ही आता व्हेंटिलेटरवर असलेली दिसते. त्यामुळे इथे सुद्धा आता सरकारनं लक्ष देण्याची गरज आहे. खूप खूप धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.